गावाकडची सकाळ ही खरंच खूप प्रसन्नदायक आणि आनंददायी असते, कारण सकाळी उठल्यानंतर असे सूर्यदेवाचे दर्शन होते. चला तर मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? होप सो मस्त आणि मजेतच असाल, आणखी असायलाच हवं. तर आज मी तुम्हाला माझे गावाकडचे माहेरचे रुटीन सकाळचे कसे असते ते सर्व काही दाखवणार आहे. तर सर्वप्रथम मी जनावरांचे रुटीन दाखवते, कारण गावी आमच्याकडे सकाळी उठल्यानंतर जेवण नंतर केले जाते, पण आधी ही जनावरांची दुट्टी केली जाते. तर त्यांच्यासाठी वैरण आणलेले असते, ते अशी मशीनमध्ये घालून त्याची बारीक कुटी केली जाते. इथे आम्ही मशीन घेतली आहे वैरण बारीक करण्याची, तर त्याच्यामध्ये घालून असे हे वैरण पूर्ण बारीक केले जाते. जसे माणसं मिक्सरमध्ये मसाला बारीक करतात त्या पद्धतीमध्येच ही एक पद्धत असते. आणि हे वैरण सकाळी उठल्यानंतर जनावरांना खायला दिले जाते. आणि त्यानंतर बाकीची काही कामं असतात ती वैरण वगैरे त्यांना घालून झाल्यानंतर गाईचे आणि म्हैशीचे दूध काढायचे असते. तर दूध काढायच्या वेळी त्यांना असे खायला दिले जाते, त्यांचे हे खाणे असते. सुग्रास म्हणून हे गावच्या डेअरीमध्ये भेटते, तर ते आणून असे ठेवले जाते जसे संपेल तसे घरामध्ये. आणि दूध काढताना त्यांना ते अशी बकेटमधून खायला दिले जाते. तर काही जनावरांना सवय असते खायची, काही जनावरं दूध काढल्यानंतर खातात. आणि दूध वगैरे काढून झाल्यानंतर पाणी पाजवायचे, कारण जनावरांनाही सकाळी सकाळी तहान लागते वैरण वगैरे खाऊन झाल्यानंतर. आणि त्यानंतर असे दुपारी क्लीन केले जाते. जशी म्हणजे आपण माणसांची काळजी घेतो तशीच जनावरांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. कारण जनावरं म्हणजे जरी मुकी असली, बोलू शकत नसली, तरी त्यांनाही माणसासारखीच त्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. असे आमचे सकाळचे रुटीन असते. दररोजचे हे रुटीन ठरलेले आहे, कारण त्याच्यामध्ये बदल काही नसतो, नेहमीचेच हे रुटीन असते. आणि दुपारच्या जेवणामध्ये आज थोडासा असा स्पेशल बेत होता. घरी सगळ्यांना अंडी खायची होती, त्यामुळे मग मसाला अंडी बनवायची होती. आणि मी इथे चपाती भाजून घेत होती. बाकी जेवण काही मी बनवले नाही, फक्त मी चपाती वगैरे भाजून घेतली. आणि माझी चपाती भाजण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, कारण मी जास्त तेल वगैरे लावत नाही. तर घरच्यांना असं चांगले तेल वगैरे लावलेल्या आवडतात. तर माझ्या चपात्या थोड्याशा अशा म्हणजे एकदम सॉफ्ट होत नाहीत, जशा जास्त तेल लावल्यानंतर होतात तशा. पण इकडे आल्यानंतर मी थोडं जास्त तेल लावण्याचा प्रयत्न करते. आणखी दुपारच्या जेवणामध्ये अंडा मसाला बनवला होता, त्यासाठी अंडी बॉईल करून घेतली होती आणि बाकीच्या मसाल्याची तयारीही करून घेतली होती. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.